आपल्या ताटामध्ये घाण करणारी ही दीपक केसरकरांची औलाद, ते दुकान बंद झालं. ते काही नारायण राणे असं म्हणतात की तुमचं डिपॉझिट जप्त करा. ठीक आहे, तोपर्यंत तरी त्यांना समाधान मिळेल. जोपर्यंत असंच बोलून त्यांना समाधान मिळत असेल तर मिळून दे. 4 जूनपर्यंत तर त्यांना झोप लागेल. 4 जूनला त्यांची झोप उडेल. नारायण राणेंची आता एक सभा पार पडली, त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना फक्त 2दा मंत्रालयात गेले, कुलपातला मुख्यमंत्री, अशा पद्धतीची टीका राणेंनी. अरे नारायण राणेंना 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये सिंधुदुर्गासाठी जे जमलं नाही ते 2 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणून दाखवलं. हे त्यांचं कर्तृत्व नारायण राणेंना नाही दिसणार. तीन खासदार असलेला 3 खासदार ज्या पक्षाचे आहेत ते पंतप्रधानांची स्वप्न पाहतात असंही ते म्हणतात. नारायण राणेंच्या आता अशा बेताल वक्तव्याला मी उत्तर देत नाही, कारण त्यांना स्वतःचा मुलगासुद्धा आमदार आहे हे पण ते विसरले आहेत कदाचित. आमच्याकडे किती खासदार आहेत, किती आमदार आहेत हे नारायण राणेंना आठवतच नाही आहे. त्यामुळे जे तोंडात येतात ते बोलतात. त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची मला किंवा वाटते त्यांची. आदित्य ठाकरेंना 2.5 वर्ष मुख्यमंत्री करणार, त्याच्यानंतर आपण दिल्लीत जाणार अशा पद्धतीचं आश्वासन फडणवीस यांनी दिलेलं होतं. आणि त्याच्यावर फडणवीस म्हणतात की त्यांना फक्त आपल्या मुलालाच मुख्यमंत्री करायचं होतं, तेवढं स्वप्न होतं. भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेला खोटं बोल पण रेटून बोल, तसं त्यांचं चाललेलं आहे. त्यामुळे उद्धवजी ठाकरे ज्या ठामपणे सांगतात ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलेली नाही आहे. तुम्ही मागच्या वेळी म्हटलेलं की राणेंपेक्षा जर किरण सामंत जर निवडणुकीला ते दुकान बंद झालं. ते आता अशी चर्चा आहे की राज ठाकरे आणि नारायण राणे एका व्यासपीठावर येणार आहेत आणि कणकवलीत सभेचं आयोजन होतं आहे आणि राज यांची तोप इथे धडाडणार आहे. काय सांगा? ही फुस झालेली तो ही आहे लवंगी फटाकी, त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही, अजिबात फरक पडणार नाही. लवंगी फटाकी आहे ती. भाई दीपक केसरकरांनी आता सावंतवाडीत म्हटलं प्रहार करण्यात की राऊत यांचं दुकान कायमचं मी बंद करणार. हसू येते मला त्यांच्या वक्तव्याचं, कारण सत्तेसाठी ज्याने ह्यांना लाथाडलं त्या नारायण राणेंच्या आत पाय तळवे चाटण्याची त्यांच्यावर वेळ येते. त्यापेक्षा दुसरा विनोद कोणता आहे? दोडामार्गमध्ये दीपक केसरकरांनी असं वक्तव्य केलं. 2005मध्ये नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर काढलं गेलं. हा त्यांच्यावर मोठा अन्याय होता आणि कोकणी जनतेवर झालेला अन्याय होता असं वक्तव्य केलेलं आहे. हे आता दीपकभाई केसरकरांनी कोकणवासियांना शहाणपण शिकवू नये. स्वतःच्या शिक्षण खात्यामध्ये काय दिवे लावले आहेत ते बघा. शून्य शिक्षकी शाळा केलात, डोंगरी शाळांचे निकष तुम्ही बदली करून डोंगरी शाळा बंद करायचा प्रयत्न केलात. शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारा शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकरांचा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाव नोंदलं जाणार आहे. तुम्ही म्हणताय की जर राणे निवडून झाले तर ते केंद्रात मंत्री होऊ शकतात, पण विनायक राऊत जर निवडून झाले तर साधे राज्यमंत्री सुद्धा होऊ शकतात. अरे मी साधा खासदार असताना सुद्धा या कोकणामध्ये मी जे केलं आहे ते दीपक केसरकर आयुष्यात करू शकलेले नाहीत. इथलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा सत्यानाश दीपक केसरकरांनी केलेला आहे आणि ते काय आम्हाला शहाणपणा शिकवणार. त्याने असं म्हटलं, एक शेवटचा प्रश्न, त्याने असं म्हटलं दीपक केसरकरांनी की 2 वेळा निवडून येऊन साधे राज्यमंत्री होऊ शकले नाही, फक्त उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. हेच मोठं आहे. तुम्ही ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला आमदार केलं, ज्या उद्धवजींनी तुम्हाला मंत्री केलं, त्या खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी ही दीपक केसरकरांची औलाद आज आम्हाला संघटनेबरोबर राहिलेलं आहे. संघटना वाढीचं आम्ही काम करतोय, हे आमचं मोठेपण समजा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.